तर आता आमचं झालं ठरलं की आम्ही लोक काळभैरव मंदिरात पहिलं जाणार. तर आत्ता वाजलेत सकाळची 3:45 झालेत आणि काळभैरव मंदिरासाठी आम्ही लोक निघालो. लेट्स सी, बघू आता रिक्षा वगैरे करून निघू. आता आम्ही लोक रिक्षामध्ये बसलो आहे आणि इथून ॲक्च्युली आता माहिती नाही कसं काय वगैरे काहीच, पण मोस्टली आता इथून 1-1.5 किलोमीटर आहे मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर. त्याच्या पुढे 2 किलोमीटर भैरवचं मंदिर आहे. तर बघू आता रिक्षाला बघा आम्हाला बोलले की काशी विश्वनाथचं जर मेन मंदिर आहे तिकडे सोडणार. बघू तिकडून काहीतरी करू. तर इथून आम्ही चेंज केली ऑटो, कारण त्याची तिकडची ऑटो होती ती आम्हाला फक्त काशी विश्वनाथ मंदिरजवळ सोडणार होती. आणि आता झालं की पहिला आम्ही काय 200 बोलला, म्हणजे विश्वनाथपासून भैरव मंदिर. पण तो 150 आपलं पूर्ण सोडत होता, आपण ती पहिलाच केली पाहिजे. आता मी काळभैरवच्या एंट्रीला पोचलो. बघू आता काळभैरवपासून दिलं पैसे असं एंट्रन्स आहे इकडून काळभैरवचं. बघू आता आम्ही काळभैरव मंदिराच्या इकडे थांबलो. सगळे खूप गर्दी आहे, खूप. हा इकडे असा बसलाय. आमचं काळभैरवचं दर्शन झालं पण, आणि आता इकडे लाईन बघा, पूर्ण लाईन आहे. जिकडून एक्झिट आहे तिकडूनच लाईन आहे. पण आमचं खूप लगेच झालं दर्शन. चांगलं होतं, थोडं रश आहे पण इट्स ओके. आता आमचा प्लॅन आहे, दर्शन पण झालं आहे, पण थोडेफार काय घ्यायचं असेल तर घेऊ, नाहीतर जाऊ कुठल्या तरी घाटात, कुठलं तरी घाट बघायला. घाटात म्हणजे असं घाट बघायला रे. त्याचं एक्झिट तर घे इकडून एक्झिट. पण आता नाही, आता आम्ही आपण डिसाईड केलं आहे की चालत फिरायचं. म्हणजे इथे रिक्षा आणि ऑप्शन्स आहेत, पण दोज आर क्वाईट एक्सपेन्सिव्ह. हे लोक एक किलोमीटरसाठी 150-200-250-250 रुपये सांगतात. सो वर्थ इट नाही वाटत आहे. आणि एवढं काय असं चालायला प्रॉब्लेम पण नाही, कारण का खाली रस्ते आता. मग आपलं गुगल मॅपचं सहारे आपण इकडे जातं तिकडे जाऊया. आता आम्ही लोक जातो कुठल्या तरी घाटात. हे कुठल्या घाटात? अरे तसं नाही, घाटात म्हणजे ऑब्व्हियसली घाटातच ना. म्हणजे इन शॉर्ट पाण्याजवळ जायचं आहे आम्हाला आता. बघू, त्यानंतर नाश्ता करून रूमवर जाऊन आराम करायचं डिसाईड केलं. आणि हा माझा दुसरा व्लॉग आहे, डे 2 वाला. सो स्टे ट्यून्ड. असे अजून 4-5 दिवस येतील मे बी. लेट्स सी. आता आम्ही लोक जातो आहे हरिश्चंद्र घाट. हरिश्चंद्र घाटवरून रूम. लेट्स सी पहिले हरिश्चंद्र घाटला काय बघण्यासारखं आहे का ते बघू, आणि त्यानंतर विल डिसाईड व्हॉट टू डू. आता मी आलो घरी आपल्या रूमवरती, ते फूल वगैरे ठेवायला. फूल वगैरे ठेवून आता आम्ही लोक जातो आहे परत हरिश्चंद्र घाट. आणि सीन काय ना माहिती आहे काय, आम्हाला माहितीच नाही आमचा ह्याचा ॲड्रेस, रूमचा ॲड्रेस, आणि तो होता हरिश्चंद्र घाटच. आता आम्ही लोक निघालो रूममधून, दादाने चेंज वगैरे केलं. आता आम्ही लोक जातो हरिश्चंद्र घाटवर टू एक्सप्लोर. लेट्स सी. थोडे बहुत फोटोज वगैरे काढू, थोडेफार फोटोज वगैरे काढू आणि बघू व्हॉट टू डू पुढे. आम्ही लोक इकडे आता आलो तर आहे हाय रे, थंड आहे. तेव्हा असं काहीतरी दिसतं आहे इकडून. आरती चालली आहे खाली. तेव्हा ते बाबांची इंटरव्ह्यू होती बाबांची, आणि काय कापूस टाकलं मला समजत ते हळू होती की जोरात. मी इकडे पण होतं दादा, ते चिता. तेव्हा तिकडे योगा डान्सिंग करतायत.
लोक जातोय बाहेर. कुठला घाट, कुठल्या घाटला जातो दादा? दसमा वेदा घाट म्हणून एक आहे, तिकडून सगळं जवळ आहे. तर आम्ही तिकडे जातोय आता. चल लवकर. आता आम्ही जी उबर बुक केली आहे ती अजून आली नाही. उबरसाठी जातोय. आमचा जो हॉटेलचा रस्ता आहे ना थोडा खूप सस्पिशियस आहे, समजतच नाही लवकर काय. सो आता चेंज इन प्लॅन की आम्ही लोक उबरने नाही जात आहे, आम्ही लोक जातो आहे चालतच. कारण का हरिश्चंद्र घाटवरून ते जे दशमवेदम घाट आहे ते 14 मिनिटाचं आहे वॉकिंग. सो Head west on Harishchandra Ghat Road toward Tilbhandeshwar Colony. तुम्हाला गुगल मॅपचा आवाज येत असेल कारण का ह्याच्यातच गुगल मॅप लावलं आहे. बट डोंट वरी, आपण आवाज थोडा अजून इम्प्रूव्ह करू. उद्यापासून माईक वापरू. लेट्स सी. हे ॲक्च्युअल प्रॉपर सिटीवाला सिटी आहे. ऐकायचं आता हाच आहे तो घाट. एवढं भरगतचं इकडे तेच म्हणजे पब्लिक आहे म्हणजे हाच असेल. हां इकडे इकडे सगळी ती गंगा आरती होती. आपण कुठे चांगला स्पॉट बघून उभा राहायला पाहिजे. गर्दी बघ आता इकडे. आता आमचं ठरलं आहे आम्ही लोक जातोय काशी चाट भंडार. तिकडे ते फेमस टमाटर चाट वगैरे भेटतं ते सगळं एक्सप्लोर करायला. आणि तिकडून 7 मिनिट्स वॉकिंगवरती. सो लेट्स गो. हे जे मेन काशी चाट भंडार जिकडे ते टॅमॅटो हे मेनच आहे ब्रो, इथे फेमस आहे ते. जिकडे ते टॅमॅटोवाली चाट भेटतं ना ते सगळं आहे इकडे. लेट्स ट्राय. बघू कसं असतं काय नाही. असं मला वाटतं इकडे घ्यायलाच आम्हाला खूप टाईम लागणार आहे आणि खूप रश आहे. लेट्स सी. आता हे जे दही बल्ला आणि हे टमाटर चाट हे जे मेन इकडे फेमस आहे काशी चाट भंडार तिकडून घेतलं आहे. दिसतं तर छान आहे. लेट्स सी. आता आम्ही परत अजून घेऊन आलो हे आलू टिक्की आणि हे समोसा चाट तिकडूनच. पहिला मीटर होतं एवढं चांगलं होतं. अरे तू त्याला ह्या राग आला, चिडचिड लाय की एवढं चाललो यांना भेटला नाही आवडलं. अरे सिम्प्लिसिटी आहे दादा याच्यात. चांगलं आहे, मला आवडलं. बेसिक आहे खूप. आणि इकडे असं एकदम वेगळं काय नाही पण नॉर्मलच आहे. आता आम्ही लोक इकडे थांबलो. दादाला लस्सी प्यायची चांगली तर वाटते. चांगली आहे चांगली आहे. लेट्स सी. मी पण ट्राय करेन. मला बरं अरे मी सुद्धा जाऊन मला विलाय घेतली. फुल पॅट आहे चांगली खूप ठीक आहे. रबडीची टेस्ट कर. चल ओके ओके एकदम खास नाही. मला बरं आता इकडे सगळी तयारी चालू असणार गंगा आरतीची. गुड इट इज. आता आम्ही लोक थांबलो इकडे गंगा आरतीसाठी. एवढी गर्दी आहे तुम्ही बघू शकता. तिकडे बघाल तिकडे लोक खूप गर्दी आहे. आणि आम्ही लोक इकडे एका मंदिराच्या बाहेर बसलो आहे. चांगली जागा आहे. दोन व्ह्यू पण आहे बऱ्यापैकी. इकडे वरती ना सिटिंग आहेत म्हणजे फ्री नाही. 200 रुपीज पर पर्सन देऊन सिटिंग आहेत वरती चेअर वगैरे. याला 200 करून देईल पर पर्सन. 400 रुपये. बेटर इकडे थांबू आम्ही. ही आरती आली आम्ही लांबूनच घे.
इकडे आरती चालू खूप कंटाळा आलाय मला खूप. मला रूमवर जायचं. मला घरी जात होतो आणि याला पेरू खायचं मन झालं. आता इकडे पेरू खायला थांबलो. नाईस. पण आरती वॉज गुड. थोडं बसायला जागा बरोबर नव्हती, बाकी सगळं बरोबर होतं. अरे चांगली होती ना. काही बोलतो बा तिथं ना आपण बोलतो ते गंगा आरती वगैरे चांगलं आहे, स्पिरिच्युअलिटी चांगली आहे, नो डाऊट. पण तो लूट पण तेवढीच आहे. हे कोण कधी बोलत नाही. लूड इन द सेन्स कॉस्टली. कॉस्टली नाही. आता मगाशी आपण टिक्का लावला तर लावला असता ना तो कमीत कमी त्यांनी 300 रुपये घेतले टिक्का लावायचे. हां मग त्याला म्हणजे हक्क बोलतात. सोडलं तर त्या लोकांनी. ते खरं चुकीचं आहे. चुकीचं नाही बोलू शकत रे, पण त्या लोकांचा तो हक्कच झाला ना इन शॉर्ट. त्या लोकांनी ते बसवलं आहे तिकडे असं. हा म्हणजे लूटणंच आहे आपल्या मुंबई, म्हणजे जे बाहेरून त्या लोकांसाठी लूटणंच आहे. बट देन टू व्हॉट इफ इट मेक सेन्स त्या लोकांसाठी. तिथे फॉरेनर होता, त्याची पण होता वाटतं तिथे. कुठं होतं काय, मी त्याशी बोलत होतो असं. तो मग तेच बोलला, पीपल ट्रीट टू डिफरंटली वेन यू सी अ फॉरेनर ऑर समथिंग. हां तर पहिल्यापासूनच तसं आहे. इकडेच नाही आहे, इंडियाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा तुम्ही फॉरेनरला वेगळंच ट्रीट करतात. कॉज पीपल नो की त्यांच्याकडे जास्त पैसा आहे, कारण ती करन्सी स्ट्रॉंग आहे. पण आरती चांगली होती. फोटो काढतो 50 रुपीजला 10 पीसेस स्वस्त आहे ना. टेस्ट कर बघ कसं आहे. टेस्टवर डिपेंड आहे. गरम आहे ना, सावकाश खा. नाही एकदम एकदम बेसिक. हां तो बोलला पण फक्त पत्ता गोबी आहे. लेट मी ट्राय. मला असं पण मोमोज नाही आवडत बाई. काहीच नाही, फक्त त्यात टाकले ते. जाऊ त्याला बोलू ना की बोला ना. ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज. सॉरी. आता आम्ही लोक जातो रूमवरती. मोमोज खाल्ले, पेरू खाल्ला, नुसतं खातोच आल्यापासून. म्हणजे खूप सारे बाबा जणांवर पण खूप फिरतात. इट्स क्वाईट स्कॅरी. सगळे ते अंगारा वगैरे लावून फिरतात इकडे. कूल बट सही ना. लोक जॅम करतात इकडे. नाही हे हरिश्चंद्र घाटवरचे सगळे आहेत असे बॉडी देतात, समोर जळतात सगळं. आता आम्ही रूम वगैरे मध्ये आलो. आता चेंज वगैरे गेले आणि ते चेंज पण नाही गेलं, असंच बसलाय. म्हणजे रूम एवढा घाण आहे ना, काय बोलणार आता. साफ करणं मुलगी नाही का. त्याला तरी सामान तिकडे टाकले तसंच आहे. अरे काहीतरी कर, सगळं ठेव यार. थंड आहे थंड. आता झोपूया, सकाळी लवकर उठायचं आहे. जाणार उद्या. मी ते हे पाठवलं बघ तुला पूर्ण, ते तसंच करू तुझं असं. नंतर बघू. हा ब्लॉग इकडे संपूया. गुड नाईट, बाय बाय. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब, लाईक, शेअर. आणि उद्याचे ब्लॉग तर अजून छान आहे. जरा तुम्हाला मी माईक लावून पूर्ण ब्लॉग करीन, कारण कुठं जरा इंटरेस्टिंग पण आहे. खूप ठिकाणी जाणार आहे, नवीन नवीन गोष्टी ट्राय करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. बाय बाय.